नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत. यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी उरणच्या नागरिकांचा निषेध मोर्चा. उरणमध्ये यशस्वी शिंदे ही 22 वर्षाची युवती हरवल्याची तक्रार गुरुवार दिनांक 25/7/2024 रोजी उरण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. उरण पोलीस ठाण्यामार्फत सदर बेपत्ता तरुणीचा शोध सुरू होता. मात्र शुक्रवारी दिनांक 26/7/2024 रोजी सदर तरुणीचा मृतदेह उरणमधील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ येथे सापडला. सदर तरुणीचा मृतदेह इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात येथे नेण्यात आला होता. सदर तरुणीचा पोस्टमॉर्टम केल्यानंतर तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. उरणमध्ये यशस्वी शिंदे वय 22 या युवतीचा निर्घृणपणे हत्या करण्यात आली. अतिशय क्रूरपणे शरीरावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आल्याचे संपूर्ण उरणमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र आरोपीला पकडण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. आरोपी सापडले नसल्याने नागरिकांमध्ये उद्रेक झाला. सर्वच राजकीय पक्षांनी विविध सामाजिक संस्था संघटनांनी निषेध करण्यासाठी उरणमध्ये एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने सकाळी 10 वाजता महात्मा गांधी पुतळा रोड उरण शहर येथे निषेध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था संघटनेने पदाधिकारी सदस्य एकत्र आले होते. सर्वांनी एकत्र येत यशस्वी शिंदे हत्या घटनेचा निषेध केला. संशयित आरोपी दाऊद शेख याला त्वरित अटक करून फाशीची शिक्षा द्यावी. उरणमध्ये महिलांवरील अत्याचार बलात्कार असे प्रकार थांबवावे या प्रमुख मागणीसाठी उरणमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा उरण शहरातील गांधी पुतळा ते राजपाल नाका चार फाटा ते परत राजपाल नाका मार्गे उरण पोलीस स्टेशन असा मार्गाने निषेध काढण्यात आला होता. या मोर्चात महिला भगिनींचा सहभाग लक्षणीय होता. महिला सुद्धा यावेळी आक्रमक झाल्या होत्या. सदर निंदनीय घटनेचा निषेध म्हणून उरणमधील सर्व व्यापारी आपली दुकाने बंद ठेवली होती. यावेळी उरणच्या व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून यशस्वी शिंदे हत्येचा निषेध केला. सदर संतप्त झालेल्या मोर्चेकऱ्यांनी उरण पोलीस स्टेशनला घेराव घातला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला जाब विचारला तेव्हा उपस्थित उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते पाटील यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले. आरोपीचा शोध सुरू असून कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. कोणीही कायदा हातात घेऊ नका. यशस्वी शिंदे हिला न्याय मिळवून देणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते पाटील यांनी यावेळी सांगितले. संतप्त नागरिकांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका घेतली. मात्र पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर आरोपीला पकडण्याचे व कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चा तात्पुरते स्थगित करण्यात आला. मात्र आरोपीला पकडले नाही तर तसेच कठोर कारवाई केली नाही तर उरणमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी मोर्चातील संतप्त नागरिकांनी पोलीस प्रशासनाला दिला.